रविवार प्रार्थनेचा हा दिवस सगळ्यांना गौरवी प्रवेश ख्रिस्ताच्या नावात सलाम. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. या प्रार्थना करूया. आमच्या दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, या सुंदरशा सकाळी आम्ही सादर मान महिमा गौरव हे दयाळू परमेश्वर पित्या तुला अर्पण करतो. पुन्हा एक वार तुझ्यासमोर लीन होतो, नतमस्तक होतो. आमच्या सर्व चिंता काळजी दयाळू प्रभू आम्ही तुझ्यावर टाकतो. ख्रिस्ताने जसं म्हटलं की अहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रिय प्रभू, आजच्या या सुदीन समयी आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजचा तुझा पवित्र निरोप हा तू आम्हास दे आणि ज्या पवित्र मेजातून आम्ही घेऊ ते बापा ते स्मरण करण्यासाठी आजची ही सुदीन सकाळ दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. आजचं पवित्र वचनाचं पुनरावमनन देवापा ते तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमच्या मागण्या ज्या तुझ्या समोर आम्ही मागतोय प्रभू, तर स्वर्गीय भांडारातून तू पूर्णत्वास दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमीन. क्वायरने आधीपासूनच काही गीतं रेकॉर्ड केलेली आहे. ती गीतं आपण ऐकूया आणि प्रभूची स्तुती या गीतगायनासोबत आपण करूया. आजच्या सकाळी आपण स्तोत्र संहिता 23 हे एकत्र वाचणार आहोत. त्यासाठी आपण आपलं पवित्र शास्त्र हातात घेऊया व स्तोत्र संहिता 23 हे आपण काढू. सगळ्यांना मिळालेला आहे, तर मग मी परमेश्वराच्या गौरवासाठी सुरुवात करतो. एकत्र आपण हे वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा रवाना करीतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहील. देवाची वचने आशीर्वादित करतो. आपण आमचा विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगिका एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला उरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. प्रियजन, या दिवसामध्ये प्रार्थनेची कळकळ ही आपल्या सगळ्यांनाच फार ठाऊक अशी. मोठ्या विश्वासाने, मोठ्या कळकळीने आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याच्या चरणापाशी जाऊया. कारण की त्यानेच म्हटलंय की ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद नाही आणि उद्धार करवत नाही इतका त्याचा हात तोकडा नाही. आमच्या अद्भुत परमेश्वरासमोर, पराक्रमी परमेश्वरासमोर आम्ही आमच्या विनंत्या, चिंता आणि काळजी या सर्व टाकूया. जे कोरोनाचं सावट संपूर्ण जगभर पसरतंय त्यावर नियंत्रण यावं यासाठी आम्ही आमच्या प्रभूकडे विनंती करूया, कळकळीने त्याच्याकडे मागूया. यासोबतच आपण एसएमच्या कारभारासाठी विशेष प्रार्थना करूया. माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय डॉक्टर राजेश्वर सर, त्याचप्रमाणे माननीय चेअरमन, कोऑर्डिनेटर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विविध मंडळांची व्यवस्था पाहणारे मंडळांचे अध्यक्ष, मंडळांमध्ये सेवा करणारे पालक वर्ग आणि मंडळीचं पंचमंडळ, या सगळ्यांसाठी मोठ्या
विश्वासाने आपण प्रभूकडे सहाय्य मागूया, कारण की हे काम पुष्कळ मोठं आहे आणि यासाठी परमेश्वराचं सहाय्य हे गरजेचं आहे. आपण सोबतच प्रार्थना करू आपल्या सर्व कारभारासाठी, व्यवस्थापनासाठी, आपल्या घरात कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, यासोबतच आपण आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी प्रभूकडे सहाय्याची प्रार्थना करूया. या आपण प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, ही सुंदर सकाळ आम्हास दाखवली आणि पुन्हा एक बार आम्हा सर्वांना एकत्र येऊन प्रार्थना करीत कळकळीने तुझ्यासमोर सर्व विनंत्या मांडण्याची ही सुदीन वेळ तू दिलीस पित्या, त्यासाठी आम्ही आभार मानतो. आज मोठ्या कळकळीने पुन्हा एक बार तुझ्या चरणापाशी येतो पित्या. तुझा जो अद्भुत पवित्र निरोप आहे तो आम्ही घेत असताना आज प्रभू ह्या जगाची परिस्थिती आम्ही पाहतोय, वातावरण आम्ही पाहतो. प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन कळकळीने विनंती करतो की परमेश्वर पित्या, तू आपल्या अद्भुत कृपेने पुन्हा एक बार मानवाच्या हाकेकडे कान दे. ते बाबा, तुझे कान आमच्या हाकेकडे असतात हा आमचा दृढ विश्वास आहे. पुन्हा एक बार दयाळू परमेश्वरा, मोठ्या कळकळीने तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. प्रार्थना करतो प्रभूजी, कोरोना व्हायरसचा हा जो विषाणू पसरतोय, यामध्ये अनेकांना त्याची बाधा होते. पुष्कळ आमची सेवा करणारे, ड्युटीवर असलेले कर्मचारी, प्रिय प्रभू, त्यांना देखील या गोष्टीची काळजी होते. आमची मोठ्या कळकळीने तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे दयाळू परमेश्वर की ते आपलं अद्भुत कार्य कर आणि आता हे थांबू दे, हे नियंत्रणात येऊ दे. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो या सर्व कार्यासाठी झटत असताना आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे, एकमेकांना मदतीचा हात पुढे करणारे असे होऊन अधिक आणि अधिक कार्यशील बनावे यासाठी प्रत्येकाला तुझी कृपा दे. आमचे माननीय पंतप्रधान, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संपूर्ण कॅबिनेट, त्यांच्या मध्ये सेवा करणारे सर्व सन्माननीय मंत्रीगण, प्रिय देवबाप्पा, आमचे सर्व प्रिय डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व पोलीस दलातील बंधू आणि भगिनी, यासोबतच सर्व शासकीय कार्यामध्ये सेवा करणारे सर्व कर्मचारी, यासोबतच सर्व सफाई कामगार, प्रिय प्रभू, या प्रत्येकाची आम्ही प्रार्थनेत आठवण करतो. देवबाप्पा, आम्ही प्रार्थनेमध्ये या सर्व प्रियजनांना उचलून धरतो, कारण की परमेश्वरा, त्यांनी जी सेवा पत्करलेली आहे, या सेवेचं देवबाप्पा पुरेपूर गौरव तुझ्या कार्यासाठी करीत आहे. मानवाची सेवा ही खरी प्रभू सेवा आहे. देवबाप्पा, ही प्रभू सेवा करीत असताना या सर्व प्रियजनांना तू स्पर्श कर. या सर्व प्रियजनांना लागणाऱ्या शक्ती, लागणारं बळ, लागणारं देवबाप्पा सर्व प्रकारचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य, स्वास्थ्य आणि शक्ती तू पुरवावीस अशी आमची कळकळीने देवबाप्पा तुझ्या चरणी विनंती आहे. प्रिय प्रभू, आमची प्रार्थना आहे आमचे SM साठी, आमचे कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे आमचे चेअरमन, कोऑर्डिनेटर, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त, पंचमंडळ, मंडळांची व्यवस्था पाहणारे पालकवर्ग, मंडळांमध्ये सेवा करणारे सर्व आमचे संडे स्कूल शिक्षक, तरुण संघाचे शिक्षक, देवाची वचनाची सेवा करणारे सर्व पालकवर्ग, सर्व सुवार्थी, देवबाप्पा, आम्ही मोठ्या विश्वासाने प्रभू हे कार्य हाती घेतलेलं असताना आजवर तू आम्हास चालवतोस, आजवर तू आम्हास आपली कृपा पुरवलीस. दयाळू परमेश्वर पित्या, आमची प्रार्थना आहे हे सर्व कार्य तू आशीर्वादित कर आणि या कार्याच्या द्वारे तू गौरविला जा. हा सेवेचा वाटा तू आमच्या हातात दिलेला आहेस आणि प्रभू या कार्याचा हिशेब आम्हाला तुझ्या समोर द्यायचा आहे. आणि म्हणूनच देवबाप्पा, आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे, सर्व आमचं सर्वस्व, आमच्या जीवाने, आमच्या शक्तीने, आमच्या अंतःकरणाने, आमच्या सर्वस्वाने प्रभू तुझी गौरवी सेवा अशीच पुढे नेत राहावं यासाठी तुझी कृपा आम्हाला प्रत्येकाला होईल. लागणाऱ्या सर्व प्रकारचं मनुष्यबळ, लागणाऱ्या सर्व प्रकारचा आर्थिकतेचा पुरवठा हे दयाळू परमेश्वरा तू आपल्या स्वर्गीय गुणरातून कर. देवबाप्पा, यासोबतच आम्ही प्रार्थना करतोय, ज्या गोष्टी थांबलेल्या आहेत त्या सुरळीत व्हाव्या. ज्या अनेक अडचणींना आम्ही सामोरं जात आहोत, गेले 5 ते 6 आठवडे प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरामध्ये, प्रत्येकाचं जनजीवन हे बदललेलं आहे. परंतु प्रभू, अशाच बदललेल्या वातावरणात, बदललेल्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाने तुला आळवावं, तुझ्या चरणी पुन्हा एक बार नव्याने यावं यासाठी तुझी कृपा दे. प्रिय देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो
सर्व दळणवळण व्यवस्थित रीतीने व्हावं, राज्याला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींची पुरवठा आणि पूर्तता व्हावी आणि पुन्हा एकवार आमचं जनजीवन हे व्यवस्थित व्हावं असं होते. आम्ही आमच्या प्रिय विद्यार्थी लेकरांसाठी प्रार्थना करतो, कारण की प्रभू त्यांचं हे शैक्षणिक वर्ष आहे. ते बाबा तू त्यांच्यासाठी आपली कृपा कर. आमचे शिक्षक वर्ग, आमचं प्राचार्य वर्ग अतोनात प्रयत्न करून झटतंय त्यांच्यासाठी, विविध माध्यमांच्या द्वारे त्यांच्यापर्यंत अभ्यास पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग ते इंटरनेटच्या द्वारे असो किंवा व्हिडिओच्या द्वारे असो. ते प्रभू विद्यार्थ्यांचा अभ्यास आशीर्वादाचा कर आणि विद्यार्थ्यांचा पाया अधिक मजबूत होते, कारण ते आमचं उद्याचं भविष्य ते उज्ज्वल असत होते. आम्हा घरामध्ये वृद्ध माता पिता आहेत, लहान लेकरं आहेत. विशेष तू त्यांना आरोग्य देवा, विशेष तू आपली कृपा त्यांच्यावर कर आणि ह्या सर्वांच्या द्वारे तुझं गौरव होते. प्रिय प्रभू, आजच्या पवित्र वचनावर मनन चिंतन करीत असताना हे वचन आम्हा सगळ्यांसाठी आत्मा आणि जीवन असं कर. यामध्ये आम्ही स्वतःला पडताळून पाहण्यासाठी तुझी कृपा दे आणि संपूर्ण प्रार्थनेचा ताबा तू दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या सकाळी पवित्र वचनाचं आपण मनन करणार आहोत. त्यासाठी पहिले पेत्र याचा 5वा अध्याय वचन 6 पासून आपण सुरुवात करू आणि वचन 9 येतपर्यंत आपण वाचणार आहोत. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय वचन 6 ते 9 हे मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. देवाची वचने आशीर्वादित करू. भीती, भीती आणि भीती. अनेक वेळेला भीती हा शब्द ऐकल्यानंतरच मनुष्याची सर्व प्रकारची शक्ती गळून जाते, मानसिक रीतीने आणि आत्मिक रीतीने देखील. आणि अशी भीती मनुष्याच्या मनात निर्माण झाल्यानंतर होतं असं की मानवाचं लक्ष हे कोणत्याच कार्यात लागत नाही आणि कोणत्याच कार्यात त्याचं लक्ष लागत नसल्यामुळे या भीतीमुळे त्याचं अनेक वेळेला आर्थिक, आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक अनेक प्रकारे नुकसान होत असते. आणि अशाच प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनामध्ये या दिवसांमध्ये घर करून राहिलेली आहे. जरी आम्ही उघडपणे बोलत नाही, परंतु तरी देखील एक भीती मानवाच्या मनामध्ये. आणि या भीतीमधून कसं बाहेर निघावं यासाठीच आजचं मनन असणार आहे. आम्ही आमच्या भीतीदायक वाटणाऱ्या गोष्टींमधून बाहेर कसं निघू, तर बाहेर निघण्यासाठी एक सुंदरसं मार्गदर्शन आम्हाला 6 ते 9 या वचनामध्ये मिळालेलं आहे. पेत्राचं पहिलं पत्र यातून हा शास्त्र भाग घेतलेला असल्यामुळे सर्वप्रथम पहिले पेत्र याच्याविषयी थोडक्यामध्ये आपण पाहून घेऊया. पेत्राने हे पत्र लिहिलं. पेत्र हा 12 शिष्यांपैकी एक. पेत्राचं पूर्वीचं नाव शिमोन होतं. योहान 1:42 हे ज्या वेळेला आपण वाचा त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की ख्रिस्ताने पेत्राचं पूर्वीचं नाव जे शिमोन होतं ते बदललं आणि त्याचं नाव पेत्र असं ठेवलं. पेत्र या नावाचा अर्थ होतो खडक. आणि या खडकावरती मी आपली मंडळी रची असं ख्रिस्ताने म्हटलं. पेत्र ह्या पुस्तकाचा किंवा ह्या पत्राचा लेखक आहे. आणि पेत्राने हे पत्र ग्रीक भाषेमध्ये लिहिलं. ते यासाठी कारण की पेत्राचा पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये 5 महत्त्वपूर्ण प्रांत किंवा 5 महत्त्वपूर्ण ठिकाणं आम्हाला वाचायला मिळतात. पंत, गलतिया, कप्पदोकिया, आसिया व बिथुनिया या प्रांतामध्ये पांगलेल्या यहुदी लोकांतील देवपितेच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांच्यासाठी पेत्राने हे लिहिलेलं आहे. आणि आजच्या
आणि या तुर्कस्थानात असलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी पेत्राने हे पत्र लिहिलेले आहे. पेत्राने आपल्या सोबत सिल्वान ह्याला घेतलेला आहे. ही 5हे अध्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. सिल्वान याला काही अभ्यासक शिलास असं देखील म्हणतात आणि शिलास हा पेत्राचा लेखनिक होता. त्यावेळेला जे प्रतिष्ठित लोक असायचे ते आपल्यासोबत एक लेखनिक ठेवायचे आणि हा लेखनिक म्हणजे रायटर जे बोलणारा बोलत असायचा ते लिहत जायचे. त्या प्रकारे शिलासने हे पत्र पेत्र सांगत असताना लिहिलेलं आहे. हे पत्र पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या 30 वर्षानंतर लिहिलेलं आहे. ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि त्याच्या 30 वर्षानंतर पेत्राने ह्या मंडळीच्या लोकांना पत्र लिहिलं. पेंटिकॉस्टच्या वेळेस ज्या वेळेला पवित्र आत्मा आला त्यावेळेला या भूतलावरील अनेकशे लोक यरुशलेममध्ये गेले होते आणि यरुशलेममध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी परमेश्वराची ती कृपा पाहून पवित्र आत्म्याचं जे आगमन झालं ते पाहून या लोकांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामध्ये ते वाढत गेले. ह्या प्रांतातले लोक हे त्यावेळेपासून विश्वासात होते आणि विश्वासामध्ये जीवन जगत असताना अनेक वेळेला त्यांना छळ आणि त्रास या गोष्टींना सामोरं जावं लागलं. छळ, त्रास, संकट या गोष्टी त्यांच्यावरती आल्या आणि पेत्राला त्यांना पाहून हे लिहिण्याची प्रेरणा झाली की आमचं जे वास्तव्य आहे ते या जगातलं नाहीये. आमचं वास्तव्य, आमचं नागरिक हे स्वर्गीय आहे आणि आम्ही स्वर्गीय वरदानाचे वाटेकरी आहोत हे कळकळीने लिहावंसं पेत्राला वाटलं आणि मंडळीच्या छळाच्या परिस्थितीमध्ये या पांगलेल्या लोकांना त्याने पत्र लिहून त्याची आठवण दिली. ख्रिस्तासारखं जीवन जगा हे सांगण्यासाठी पेत्राने त्यांना हे पत्र लिहिलं. सोबतच विश्वासामध्ये दृढ राहा आणि आपली दैनंदिन वागणूक देवाला आवडेल अशी ठेवा. एक चांगलं ख्रिस्ती जीवन जगा ही कळकळ पेत्राच्या बोलण्यामध्ये आम्हाला दिसून येते आणि म्हणून या पत्राला पेत्राने लिहून ह्या लोकांकडे पाठवलं. त्या काळामध्ये असं होत असे की पत्र आल्यानंतर त्याची एक प्रत तयार केली जात असे. जी मूळ प्रत असायची तिच्यावरून हुबेहूब तशीच प्रत तयार केली जायची आणि ती तयार केलेली प्रत स्वतःकडे ठेवून जी मूळ प्रत असायची ती पुढच्या गावाला पाठवली जायची किंवा पुढच्या मंडळीला ती पाठवली जायची. अशा पद्धतीने पेत्राचं हे पत्र या 5 प्रांतातल्या मंडळांना म्हणा किंवा त्या प्रदेशातल्या लोकांना मिळालं आणि लोक विश्वासामध्ये स्थिर झाले. छळ त्यांचा होत होता, एक भीती त्यांच्या मनामध्ये दाट घर करून होती आणि ही भीती घालवण्यासाठी, भीती दूर करण्यासाठी पेत्राने कळकळीने त्यांच्यासोबत हे पत्र लिहिलेलं आहे. ह्या पत्राचे 5 अध्याय आहेत. पहिला अध्याय हा ख्रिस्ताच्या द्वारे कारणाची संधी आहे ह्याच्याविषयी बोलतो. दुसरा अध्याय ख्रिस्ताचं जे समर्पण आहे त्या समर्पणाचा अभिमानाने सन्मान करावा याच्याविषयी दुसरा अध्याय बोलतो. तर तिसरा अध्याय ख्रिस्तावर विश्वास ठेवून छळाला आम्हाला सामोरं जावं लागेल, दुःखाला आम्हाला सामोरं जावं लागेल, परंतु त्यामध्ये घाबरू नये, त्यामध्ये सांत्वन मिळेल. वडील लोकांना बोध आणि तरुणांना बोध असा 3 ते 5 अध्यायामध्ये पेत्राने केलेला आहे. अशी ढोबळ रूपरेषा पहिले पेत्र या पत्राची. जसं मी आपल्याला सुरुवातीलाच म्हटलं की भय मानवाच्या मनामध्ये निर्माण झाले. पेत्राने जे या 5 प्रांतातल्या मंडळांना पत्र लिहिलं त्यांच्याही मनामध्ये छळाचं भय, मृत्यूचं भय, त्रासाचं भय हे भय घर करून राहिले होते. भीती मनामध्ये होती. त्यानं आज जगाकडे पाहूया, जगाच्या वातावरणाकडे पाहूया. कोरोना व्हायरसचा जो विषाणू पसरतोय, अनेक लोक त्यात दगावले, अनेकांना त्याची बाधा झाली, परंतु प्रियांनो अनेकांना त्यातून आरोग्य सुद्धा मिळालं हे देखील आपण पाहिलं पाहिजे. या भयातून बाहेर निघण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे त्याचं वर्णन आम्हाला 6 ते 9 या वचनामध्ये पाहायला मिळतं. आज आम्ही कळकळीने आमच्या डॉक्टरांसाठी,
आमच्या पोलीस दलासाठी, आमच्या प्रशासनासाठी, आमचं जे मंत्रिमंडळ आहे यांच्यासाठी कळकळीने देवाजवळ प्रार्थना करूया, प्रभूकडे मागूया आणि ही जी हे जे भय पसरलेलं आहे हे नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी यंत्रणा मिळावी, सर्वतोपरी गोष्टींची पूर्तता व्हावी यासाठी आमच्या प्रभूकडे आपण विनंती करूया, कळकळीने या देवासमोर येऊया। यासोबतच आम्ही अधिक आणि अधिक आम्हाला जी सेवा पुरवत आहेत अशा सर्व प्रियजनांसाठी आभार मानूया, त्यांचं अभिनंदन करूया, कारण की ते आपल्या जीवाचा राज करत आहेत। 24 तास हे प्रियजन आपली सेवा देत आहेत। डॉक्टर्स आहेत, पोलीस दलातले आमचे पोलीस बंधू आहेत, नर्सेस आहेत, यासोबतच सर्व प्रशासनाचे कर्मचारी आहेत। प्रियानो, किती कळकळ त्यांची मानवती आहे, एकमेकांबद्दलचं प्रेम काय आहे ते यातून दिसतं। प्रियानो, आम्ही घाबरू नये, कारण परमेश्वर देवा आपल्यासोबत आहे। परमेश्वर देवा असे योद्धे, असे काळजी घेणारे लोक आमच्यामध्ये देऊन आपला आशीर्वाद करीत आहेत। आम्ही अशांचं अभिनंदन करूया, त्यांच्या कार्याला प्रभुदेवा शक्ती देऊ, बळ देऊ, त्यांच्या मागे असलेले त्यांचे कुटुंबातले प्रियजन यांना प्रभुदेवा शक्ती देऊ, सामर्थ्य देऊ आणि त्यांची ही गौरवी सेवा अधिक आशीर्वादित हो। या प्रकारे या भयावरती आपण मात करीत आहोत, या भीतीवरती आपण मात करीत आहोत। या भीतीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम पहिली गोष्ट आपण करूया ती म्हणजे वचन 6 मध्ये आहे। वचन 6 म्हणतं, तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा। सर्वप्रथम भीतीमधून जर बाहेर निघायचं आहे तर एक गोष्ट करूया ती म्हणजे लीन होणे। लीनता ह्याच पवित्र शास्त्रामध्ये नम्रता हा शब्द देखील वापरलेला आहे। मनुष्य जितका नम्र होतो तितका तो देवाचा गौरव करत असतो आणि नम्र होणं हे परमेश्वर देवा मनुष्याला नम्र करू इच्छितो, कारण नम्र झाल्यानंतर उंच होण्याचा आशीर्वाद सुद्धा आमचा परमेश्वर देवा त्यातून देतो। लीनतेच्याद्वारे आम्ही देवाचा गौरव करत असतो, कारण कोणी आम्हाला लीन करावं यापेक्षा आम्ही स्वतः परमेश्वरासमोर लीन होणं हे महत्वाचं आहे। कारण कोणी आम्हाला सांगेल त्यानंतर आम्ही लीनता धारण करू, कोणी सांगितल्यानंतर आम्ही नम्रता धारण करू, यापेक्षा परमेश्वराने जी सत्सत्त्वे बुद्धी आम्हाला दिलेली आहे, चांगलं आणि वाईट निवडण्याची क्षमता आम्हाला दिलेली आहे, यातून आम्ही आमच्या प्रभूसमोर मागूया की प्रभू तो आम्हाला लीन कर। आपल्या मनात भीती आहे का? ही भीती घालवायची तर एकच गोष्ट करूया, आमच्या प्रभूसमोर लीन होऊया, नम्र होऊया, स्वतःला आपण नम्र करूया, परमेश्वराच्या हातामध्ये नम्र करूया। आमचा परमेश्वर पराक्रमी परमेश्वर आहे, आमचा परमेश्वर उद्धार करणारा असा परमेश्वर, आमचा परमेश्वर सामर्थ्याने भरलेला आहे। मग प्रियानो, अशा परमेश्वरासमोर लीन व्हायला आम्हाला किती आनंद आहे। एवढंच नव्हे तर वचन आम्हाला असं म्हणतं की लीन केल्यामुळे तो आम्हाला उंच देखील करतो, तो आमची काळजी घेतो। बघा, अशा परमेश्वरासमोर आपण लीन होऊया, अशा परमेश्वरासमोर आपण नम्र होत आहोत की जो आम्हाला उंच करणार आहे, जो आमची काळजी घेतो। प्रियानो, आपल्या मनात जर कोणत्या प्रकारची भीती असेल तर ह्या भीतीतून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग हा आहे की आपण परमेश्वरासमोर लीन व्हावं। लीनतेमुळे आम्हाला देवा आपली कृपा पुरवतोय। आपल्या सगळ्यांसाठी मत्तई शुभवर्तमान अध्याय 23 वचन 12 हे मी वाचतो। मत्तई 23:12, जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल। पहा, परमेश्वराचा आशीर्वाद या पवित्र वचनामध्ये आहे। सोबतच याकोबाचं पत्र अध्याय 4 वचन 10, याकोब 4:10, प्रभू सोबत नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल। उंच करण्याकरिता आम्ही लवकर उंच होणं हे गरजेचं नाही, तर उंच होण्याकरिता आम्ही प्रभूसमोर लीन होणं गरजेचं आहे। आमच्या मनातल्या सर्व प्रकारच्या भयांना दूर करण्यासाठी प्रभूसमोर लीन होणं फार गरजेचं आहे। ज्या वेळेला मनुष्य परमेश्वरासमोर लीन होतो, नम्र होतो, त्यावेळेला परमेश्वर देवा आपल्या अद्भुत कार्याचा एक वार नव्याने अनुभव घेतो। आम्ही
निनवेच्या लोकांची आठवण करूया. योनाचा 3रा अध्याय आम्ही पाहिल्यानंतर ते लोक इतके लीन झाले, इतके नम्र झाले की त्यांनी श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत उपवास नेमला. राजा देखील आपली राजगादी सोडून गोंताट नेसला, राखेमध्ये बसला. एवढंच नव्हे तर त्यांच्या साम्राज्यातल्या एकाही प्राण्याने सुद्धा अन्न सेवन केलं नाही. इतका कडक त्यांनी उपवास पाळला आणि प्रभू समोर ते लीन झाले. परमेश्वराने त्यांना संकटातून सोडवलं आणि त्यांचा नाश होण्यापासून परमेश्वराने त्यांना रक्षण दिले. आम्ही ज्या वेळेला परमेश्वराच्या हातामध्ये लीन होतो, प्रियानो, परमेश्वर देवा परिस्थिती बदलून टाकतो. परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभूमध्ये आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्या भयाला बाजूला ठेवूया आणि परमेश्वराला लीन होऊया. परमेश्वरासमोर जर आम्ही लीन झालो तर आम्हाला हिजकिया राजाची गोष्ट आठवते. हिजकिया भिंतीकडे तोंड करून रडला. परमेश्वराने ते पाहिलं आणि त्याचं आयुष्य 15 वर्षांनी अजून वाढवून दिलं. प्रियानो, ज्या वेळेला मनुष्य लीन होतो, देव त्याची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकतो. विजय संगीतातलं गीत नंबर 24 हे आम्ही गातो. प्रभू, आम्ही दीन प्राणी तुझं पुढे नमितो, तू पवित्र थोर ज्ञानी तुझा आदर देतो. दे सदात्मा सहाय्यतेचे मागतो. प्रियानो, या गीतांसारखंच आज अवतीभोवतीच्या परिस्थितीचा आपण विचार न करता प्रभू समोर लीन होऊया, प्रभू समोर लीन होऊया, आमच्या प्रभू समोर नम्र समोर. माझी आशा आहे आपण पवित्र शास्त्रातला 1 पेत्र 5वा अध्याय हा काढलेला आहे. सर्वात प्रथम आम्ही प्रभू समोर लीन होऊया. दुसरी गोष्ट आम्हाला वचन 7 मध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे आपली सर्व चिंता परमेश्वरावर टाका. चिंता ही आम्हाला परमेश्वराच्या अद्भुत गोष्टींचा आनंद घेण्यापासून दूर करत असते. चिंता ही आम्हाला हताश करते, चिंता आम्हाला निराश करते आणि जे अद्भुत आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहे हे अद्भुत आशीर्वाद आम्हाला घेऊ देत नाही. जी मोकळीकता आहे ती मोकळीकता आम्हाला चिंता करण्यामुळे मिळत नाही. आपण आपली चिंता देवाच्या हाती सोपवूया. ही भीतीदायक परिस्थिती आपल्याला वाटते. जर ही चिंतेची बाब आपल्या समोर आहे तर ही चिंता आपण प्रभूच्या हातामध्ये सोपवूया. प्रियानो, ज्या वेळेला आम्ही आमची चिंता प्रभूच्या हातात सोपवू त्यावेळेला तो आमची नक्कीच परिस्थिती बनते. त्यावेळेला देवा नक्कीच आम्हाला त्याची कृपा होईल. ज्या वेळेला आम्ही आमची चिंता प्रभूच्या हातात सोपतो त्यावेळेला त्याचं अद्भुत कार्य होतं. स्तोत्र संहिता अध्याय 55 वचन 22. स्तोत्र 55:22 असं म्हणतं, तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. आम्ही आमचा भार परमेश्वरावर टाकूया. तो आमचा पाठिंबा आहे. जेव्हा आम्ही आमच्या प्रभूसमोर लीन होतो, नम्र होतो, तेव्हा आमच्या बुद्धीच्या पलीकडं असं तो आम्हाला सामर्थ्य देतो. आम्हाला चिंता का वाटताय? चिंता ह्या वैचारिक असतात, विचारांमध्ये असतात आणि या विचारांमध्ये येणाऱ्या चिंता आमचं दैनंदिन जीवन जगण्यासाठीचा जो आनंद आहे ते गमावून बसतात. त्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता आज आपण करता कामा नये. फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 वचन 6 असं म्हणतं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. चिंता करण्याने मानवाचं आरोग्य हे देखील धोक्याचं. बघा, वचन स्पष्टपणे म्हणतं की चिंताक्रांत होऊ नका, प्रार्थना आणि विनंती करा. आज कोणत्या प्रकारची चिंता आपल्याला भेडसावते त्या चिंतेला प्रभू समोर ठेवूया. त्यासाठी प्रार्थना ही आपण करूया. ज्या वेळेला मनुष्य चिंता करतो त्यावेळेला त्याचं आरोग्य खालावतं. ज्या वेळेला मनुष्य चिंता करतो त्यावेळेला त्याची वैचारिक पातळी ही देखील खालावते. चिंता करून मनुष्य हा आपल्या जीवाला खेद करत असतो, दुःखी होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं की हसतो तुम्ही आपल्या आयुष्याची गोळी हातभर वाढवावयास देखील समर्थ नाही. आम्ही का चिंता करीत बसतो? आम्ही जर आमच्या आयुष्याची गोळी हातभर देखील वाढवू शकत नाही, त्यामुळे आम्ही कसल्या प्रकारची चिंता करू नये.
आज परिस्थितीची आपल्याला चिंता वाटते, प्रभू समोर सोपूया. आज आपल्या जीवाविषयी आपल्याला चिंता वाटते, प्रभू समोर ती सोपूया आणि परमेश्वराला ती सादर करूया. चिंता ही एक अदृश्य गोष्ट आहे आणि हे अदृश्य असणारी चिंता दृश्य दिसणाऱ्या आमच्या जीवनावरती परिणामकारक असते. आणि अशी काही परिणाम ती आमच्या जीवनावर करते की आमच्या विचार, आमच्या कल्पना, आमचं दैनंदिन जीवन जगणं, आमच्या एकमेकांसंगतीचे असलेले नातेसंबंध यामध्ये देखील ही चिंता प्रभाव पाडते आणि आम्हाला एकमेकांविषयी दूर करण्याविषयी ती कारणीभूत होत असते. म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता आपण करू नये. आज कोणती चिंता आपल्याला सतावते? जर चिंता सतावते तर ती चिंता परमेश्वरावरती सोपवा आणि पहा, देव अद्भुत रीतीने आपलं कार्य करीत आहे. पुढे वचन 8 कृपा करून आपण पाहतो. सावध असा. जसं आपण या शास्त्र भागातून पाहत आहोत की आमच्या भयावरती, भीतीवरती मात करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे, तर वचन 8 म्हणतं सावध असा. सावधगिरी बाळगण्याबद्दल पवित्र शास्त्र हा गोष्टी आम्हाला सांगतो. खरं तर सावधगिरी आम्ही बाळगतो आणि सावधगिरी बाळगून आम्हाला एक खबरदारी घेण्यासाठी सावधगिरी आहे. कारण सावधगिरी घेणं म्हणजे खबरदारी बाळगणं. सावधगिरी घेणं म्हणजे अगोदरच तयार असणं. परमेश्वर देव आम्हाला अनेक गोष्टींसाठी अगोदरच सावधगिरी घेण्यासाठी, तयार राहण्यासाठी सांगत आहे. काही पवित्र शास्त्रातली वचनं आहेत, कृपा करून आपण ती पहा. जसं मत्ते 16:6 यामध्ये सदुकी आहे आणि परुषी आहे. हे सदुकी आणि परुषी ह्यांच्या पाखंडी मतापासून तुम्ही सावध राहा, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. पुढे मार्काचा 13वा अध्याय वचन 33 मध्ये जागरूकतेविषयी सावधगिरी येशू बाळगायला लावत आहे. पहिले करीत 16वा अध्याय वचन 13 विश्वासासंबंधी सावध असण्यासाठी सांगितलेलं आहे. फिलिप्पे 3:2 मध्ये दैहिक लोक आणि जे सैतानिक विचाराचे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी सांगत आहे. पहिले पेत्र अध्याय 4 वचन 7 हे मी वाचतो. पहिले पेत्र अध्याय 4 वचन 7 सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रार्थना करण्यासाठी सावध असा. हो, ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण अनेक वेळेला आम्ही मनुष्य स्वभावामध्ये आहोत, आळस येतो, मनुष्य थकतो आणि प्रार्थनेकडे दुर्लक्ष होतो. आणि म्हणून आम्ही सावधगिरी काय बाळगली पाहिजे, तर प्रार्थना करीत राहण्याची सावधगिरी किंवा एक खबरदारी प्रार्थना करीत राहण्याची आपण केली पाहिजे. आम्ही सर्व प्रसंगी प्रार्थना केल्या पाहिजे. आम्ही पाखंड्यापासून सावध राहूया. विश्वासासाठी आमच्या आध्यात्मिक वाढीला मजबूत करण्यासाठी आपण सावध राहूया. प्रार्थना करण्यासाठी आपण सावध राहूया. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही प्रभूसमोर जाऊया, जागरूक राहूया आणि आपण सावध राहून प्रभूचं कार्य करूया. भयंकर अशा परिस्थितीला आम्ही सामोरं जात आहोत. भयंकर अशा गोष्टी आमच्या समोर येत आहेत आणि ह्या भयंकर अशा गोष्टी आमच्या समोर येत असताना प्रियांनो, सावधगिरी हे आपण बाळगूया. कारण जितकं आम्ही सावध राहू, जितकं सावधान चित्त आम्ही ठेवू, तितकं प्रभू देवा आम्हाला त्याची कृपा करतोय. आपण सावधगिरी बाळगत आहोत ना प्रियांनो? कोरोनाचा हा प्रादुर्भाव सर्व जगभर पसरतो. सावधगिरीचे इशारे आम्हाला मिळत आहेत, परंतु ते आम्ही पाळतोय का? नियंत्रित अंतर ठेवणं, साबणाने हात स्वच्छ धुणं, मास्कचा नेहमीच वापर करणं, प्रशासन ज्या काही सूचना देतं त्या सूचनेचं पालन करणं, खोकला आला, ताप आला किंवा सर्दी आली तर डॉक्टरांना जाऊन दाखवणं. एवढंच नव्हे, जे प्रशासन आमच्यासाठी कष्ट करते, या प्रशासनासाठी किंवा प्रशासन जी मदत करते त्या मदतीसाठी त्यांचा आभार मानणं, ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. यासोबतच आम्ही आमच्या ह्या सर्व लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्यासाठी आम्ही सावध राहिलं पाहिजे. म्हणून आपण सावधगिरी बाळगूया आणि प्रभूसोबत ह्या सर्व गोष्टी आपण ठेवूया. पहा, सावधगिरीचा इशारा हा आम्हाला या पवित्र वचनामधून मिळत आहे. देवासमोर आम्ही येत असताना प्रियांनो, जो शास्त्र भाग आपण काढलेला आहे, ह्या वचनांकडे आपण पाहूया आणि जी सावधगिरी
आम्हाला पवित्र शास्त्र बाळगायला लावते, जी सावधगिरी या भयावह अशा आजाराची बाळगण्यासाठी प्रशासन आम्हाला सांगते, त्याचा आदर करूया आणि जे आमची सेवा करत आहेत त्यांचा देखील सदैव आपण आदर करूया. शेवटची गोष्ट वचन 9 मध्ये आम्हाला दिसते, ती म्हणजे विश्वासात दृढ उभे राहा. आपला मूळ शास्त्र भाग आहे 1 पेत्र 5 अध्याय वचन 6 ते 9. आम्हाला ह्यात पाहायला मिळतं की विश्वासात दृढ उभे राहा. आमच्या विश्वासाला नेहमीच पाडण्याचा किंवा आवाहन देण्याचा प्रयत्न होईल. आमचा जो देवावरचा दृढ विश्वास आहे त्या विश्वासात आम्ही मजबूत आहोत का? आणि हो, आम्ही त्या विश्वासात मजबूत असलं पाहिजे. कारण एखादं सोनं हे भट्टीमध्ये तापवलं जातं आणि ते खरं आहे किंवा नाही हे समजण्यासाठी त्याला तप्त भट्टीच्या अग्नीतून जावं लागतं. त्यावेळेला त्याची सत्यता समोर येते. अनेक वेळेला विश्वासणाऱ्यांना परीक्षा प्रसंगामधून जावं लागेल यासाठी की ते देवाच्या विश्वासामध्ये किती खंबीर आहे, किती दृढ आहे हे समजून येईल. खंबीर होणं, दृढ राहणं ह्या गोष्टी विश्वासासंबंधी सांगितलेल्या आहेत. संकटाच्या प्रसंगामध्ये आम्ही देवावरती किती विश्वास ठेवतो. प्रियांची भीती आज आपल्या मनामध्ये कार्य करते, त्या भीतीला आपण काय आपल्या विश्वासाने विजय मिळवलेला आहे का? आमचा विश्वास जिवंत परमेश्वरावरती, परिस्थिती बदलणाऱ्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवतो. विश्वासाने या परमेश्वरावरती त्याकडे सापडून धरूया, त्याला विनंती करूया की प्रभू परमेश्वरा यावरती तू आपणास विजय. आमच्या भीतीला आम्ही दूर राहूया, विश्वासात आपण दृढ राहूया. एक प्रसंग राजा दाविदाच्या जीवनात 1 शमूएलाच्या 24व्या अध्यायामध्ये आला आणि तो प्रसंग असा होता की माणसांची किंवा त्याच्याकडे असलेल्या लोकांची त्याने शिरगणती केली. परमेश्वराला ती गोष्ट आवडली नाही. त्याने लोकसंख्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना तो केला. परमेश्वराने त्याला म्हटलं की 7 वर्ष तुझ्यावर दुष्काळ पडावा, 3 वर्ष किंवा 3 महिने, क्षमा करा, 3 महिने शत्रू तुझा पाठ, 7 वर्ष दुष्काळ पडावा काय, 3 महिने शत्रूने तुझा पाठलाग करावा काय, किंवा 3 दिवस मरी तुझ्यावरती यावी काय, तुझ्या काळजावरती यावी काय. त्यावेळेला दावीद राजा म्हणतो की आम्ही परमेश्वराच्या हातात पडलेलं बरं, कारण परमेश्वर हा करुणायुक्त असा परमेश्वर. परमेश्वराने मरी पाठवली, 70,000 लोक त्यामध्ये मारले गेले, परंतु परमेश्वराला त्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि त्याने ती मरी थांबवली. बघा, विश्वासामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही त्याच्यात इतके दृढ आहोत. इतक्या मोठ्या संकटामध्ये देखील राजा दावीद म्हणतो की मी परमेश्वराला शरण जातो. आमच्यावरती ज्या वेळेला संकट येतात, समस्या येतात, प्रियजन हो, त्यावेळेला आम्ही आमच्या प्रभूसमोर जाऊया. आमच्या प्रभूला समोर जाऊन आमच्या विश्वासाला मजबूत करूया, आमच्या विश्वासाला प्रभूसमोर देऊया आणि आमचा विश्वास हा परमेश्वरासमोर जाहीर करूया. आम्ही आमच्या प्रभूसमोर विश्वास जाहीर करत असताना प्रियजन आमच्या विश्वासाला दृढ बनवूया. आज आम्हाला ठाऊक आहे अवतीभोवतीची परिस्थिती ही फारच कठीण आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आमचा भरोसा, आमची भिस्त, आमचा विश्वास हा केवळ परमेश्वर पित्यावरती. आजच्या सकाळच्या या मननामध्ये 1 पेत्र याचा 5वा अध्याय 6 ते 9 या वचनामध्ये बघत असताना जर कोणत्या प्रकारची भीती आपल्या मनात आहे ती भीती घालवायची कशी त्याविषयीच थोडक्यामध्ये आपण मनन पाहिलं. ते म्हणजे आम्ही लीन होऊया, आमच्या चिंता परमेश्वरावरती टाकूया, आम्ही सावध राहूया आणि विश्वासामध्ये दृढ राहूया. माझी आशा आहे या वचनाच्या द्वारे आपली आध्यात्मिक वाढ होईल आणि जी भीती आपल्या मनात भर करून बसलेली आहे या भीतीतून बाहेर निघण्यासाठी ही 4 शब्द फारच मोलाचे असे असतात. लीन व्हा, चिंता टाका, सावध असा आणि विश्वासामध्ये दृढ राहा. देवा ही वचने आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वाद दर्शक. 2 फार महत्त्वाच्या सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहेत. सर्वप्रथम सूचना ही आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये प्रभू भोजन हा घ्यावा. जसं मोदी गुरुवारच्या सायंकाळी आपण आपल्या कुटुंबामध्ये प्यायची आणि मेजाची व्यवस्था केली, भाकरीची व्यवस्था केली, त्या पद्धतीने आपण व्यवस्था करून
आपण प्रत्येक रविवारचं दान हे गोळा करावं आणि ज्या वेळेला आपलं नेहमी चर्च सुरू होईल त्यावेळेला आणलेलं दान आपण प्रभूच्या दानभांडारात अर्पण करावं. या महत्त्वपूर्ण सूचना आपणासाठी आहे. पुन्हा एक वार देवा या पवित्र वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद द्यावा, लीन होऊया, त्याच्यावर चिंता टाकूया, सावध राहूया आणि विश्वासात दृढ होऊया या प्रार्थना करू. हे दयाळू परमेश्वर पित्या, तुझ्यामध्ये आम्ही लीन होतो, आम्ही आमच्या सर्व चिंता टाकतो, आम्ही सावध राहतो आणि विश्वासामध्ये तुझ्यामध्ये दृढ होण्यासाठी अधिक पुढे जातो. प्रभू तुझी कृपा होईल आणि ध्यात तो आम्हाला दृढ आणि मजबूत कर. प्रभू येशूच्या नावाने मागतोय, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज करू नसते आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यासमोर सोडतो तशीच तू आमची गुन्हे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि प्रभू हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपापल्या घरात जमलेले सर्व प्रियजन, त्याचप्रमाणे एस चर्च नंदुरबार यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो.